Hello everyone. Today I will discuss about the pyloric stenosis disease condition in the children. Okay, so you see the diagram, the stomach diagram, the last part of the pylorus. It is a deficiency of or inflammation of this pylorus region that is called a pyloric stenosis. So today I will discuss about the child health nursing. The topic name is pyloric stenosis. Okay, specific objective that they explain of pyloric stenosis. Enlist the etiology of pyloric stenosis. State the risk factor of pyloric stenosis. State the clinical manifestation of pyloric stenosis. Explain the pathological of pyloric stenosis. Identify the diagnostic evaluation of pyloric stenosis. State the management of pyloric stenosis. Enlist the complication of pyloric stenosis. एन्युमरेट द नर्सिंग प्रोसेस ऑफ pyloric stenosis. याचे आपले ऑब्जेक्टिव्ह आहे. आपण या ठिकाणी एक एक करून बघणार आहोत आपले ऑब्जेक्टिव्ह. ओके, pyloric stenosis म्हणजे काय? इट इज अ circumferential muscle of pyloric sphincter becomes thick, thickened, resulting in elongation and narrowing of the pyloric channel. या ठिकाणी तुम्हाला जो रिजन दिसतो की pyloric जो रिजन दिसतो नॉर्मल अनाटॉमी इन pyloric stenosis आपल्याला ठिकाणी दिसते. pyloric stenosis म्हणजे काय? या ठिकाणी आपण बघणार आहे pyloric stenosis म्हणजे काय. pyloric stenosis म्हणजे जे पण नॅरोइंग ऑफ मसल्स असतात जे pyloric रिजनचे जे मसल्स आहे ते थिक झालेले म्हणजे की स्वेलिंग झालेले आणि नॅरो झालेले म्हणजे किंवा त्याची जी लेअर आहे ती नॅरो लेअर झालेली, त्यालाच आपण pyloric stenosis असं म्हणतो. तर आपण बघितलं व्हॉट इज अ pyloric stenosis म्हणजे काय. आता आपण नेक्स्ट पार्ट म्हणतो त्याचं इटिओलॉजी ऑफ pyloric stenosis म्हणजे काय. आयडिओपॅथिक आयडिओपॅथिक म्हणजे अननोन कॉज आहे त्याचा कॉज आपल्याला अजून फिक्स माहिती नाही. कॉज म्हणजे इडिओपॅथिक कॉज म्हणजे अननोन कॉज असणार आहे. अजून आपल्याला फिक्स कॉज माहिती नाही त्याचं काय. मॅटर्नल स्ट्रेस इन लास्ट ट्रायमिस्टर. जी पण प्रेग्नंट मदर आहे ॲट लास्ट ट्रायमिस्टर तिला स्ट्रेस येणार. दॅट टाइम ऑल्सो अफेक्ट इन pyloric stenosis इन चिल्ड्रन्स. एलिव्हेटेड प्रोस्टाग्लॅंडिन लेवल. जे पण प्रोस्टाग्लॅंडिन लेवल आहे ते इन्क्रीज होणार त्या ठिकाणी, म्हणून एक इटिओलॉजिकल पार्ट आहे आपला pyloric stenosis. डिफिशियन्सी ऑफ नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिडची डिफिशियन्सी झाली इन अवर बॉडी किंवा मदरच्या बॉडीमध्ये, त्यामुळे कॉजसुद्धा होऊ शकतो pyloric stenosis. इमॅच्युअर pyloric गँग्लिओनिक सेल विथ ॲबनॉर्मल मसल इंटरॅक्शन. जे पण इमॅच्युअर pyloric गँग्लिओनिक सेल असेल त्यांच्यामध्ये सुद्धा ॲबनॉर्मल मसल इंटरॅक्शन होणार. जे मसलचे इंटरॅक्शन आहे ते ॲबनॉर्मली होणार. त्याला आपण बोलतो की pyloric stenosis त्याचा मेन कॉज होऊ शकतो. रिस्क फॅक्टर ऑफ pyloric stenosis काय रिस्क फॅक्टर आहे. फर्स्ट बॉर्न चिल्ड्रन्स. समटाईम तर का जो फर्स्ट बॉर्न चिल्ड्रन्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा pyloric stenosis आपल्याला बघायला भेटू शकतो. मेल चाइल्ड ॲज कम्पेअर टू फिमेल चाइल्ड. मेल चाइल्ड म्हणजे हा सगळ्यात जास्त कॉमन आहे फिमेल चाइल्डपेक्षा. व्हाईट इन्फंट ॲज कम्पेअर टू ब्लॅक इन्फंट, एशियन इन्फंट. व्हाईट इन्फंट म्हणजे हा जास्त दिसू शकतो ॲज पर लाईक दॅट ब्लॅक इन्फंट. इन फुल टाईम ॲज इन्फंट ॲज कम्पेअर टू प्रीमॅच्युअर इन्फंट. फुल टाईमपेक्षा प्रीमॅच्युअर इन्फंटमध्ये आपल्याला जास्त बघण्यात येतो. ग्रेटेड रिस्क फॅक्टर फॉर रिकरन्स 20% इन द फर्स्ट बॉर्न मेल ऑफस्प्रिंग ऑफ मदर हू वॉज अफेक्टेड. 20% ऑफ जे फर्स्ट बॉर्न मेल आहे त्यांच्यामध्ये हा जास्त pyloric stenosis आपल्याला बघायला भेटतो. अर्ली अँटीबायोटिक यूज. समजा मदरने जास्त प्रमाणात अँटीबायोटिक यूज केली त्याच्यामुळे एक्झाम्पल ऑफ एरिथ्रोमायसिन ऑल्सो कॉज ऑफ किंवा रिस्क फॅक्टर आहे pyloric stenosis. त्यानंतर हे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आपण करणार pyloric stenosis. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन काय काय आपण बघणार आहे. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये हिस्ट्री कलेक्शन आणि फिजिकल एक्झामिनेशन आपल्याला चेक करायचं आहे मदरचं आणि इन्फंटचं. त्यानंतर अल्ट्रासोनोग्राफी आपल्याला त्या ठिकाणी चेक करायची. अल्ट्रासोनोग्राफी आपण USG मशीनने करणार, तर त्या ठिकाणी आपल्याला pyloric stenosis आहे का काय आपल्याला त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन आपल्यासाठी हेल्प होणार. अप्पर GI रेडिओग्राफी एक्सरे आपल्याला काढायचा आहे अप्पर GIचा. ब्लड इन्व्हेस्टिगेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. HB काउंट आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे pyloric stenosis. सेरम इलेक्ट्रोलाइट आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन करायचं आहे. युरिन एक्झामिनेशन आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन करायचं आहे. ब्लड युरिया नायट्रोजन टेस्ट आपल्याला त्या ठिकाणी pyloric stenosis आपल्याला कव्हर करायची. मॅनेजमेंट ऑफ pyloric stenosis काय असणार आहे. मेडिकल मॅनेजमेंट आणि एक सर्जिकल आहे. दोन मॅनेजमेंट आहे. pyloric stenosis मॅनेजमेंट आहे देअर आर नो मेडिकल मॅनेजमेंट ऑफ दिस कंडिशन. या कंडिशनमध्ये मेडिकल मॅनेजमेंट फॉलो करत नाही, डायरेक्टली फॉलो करतात सर्जिकल मॅनेजमेंट. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये आहे पायलोरोमायोटॉमी. त्यानंतर आहे फ्रेडेट
रॅमस्टेंग प्रोसिजर. ओके, फ्रेडेन रॅमस्टेंग प्रोसिजर. ओके, आता पायलोरोमायटॉमी किंवा फ्रेडेन रॅमस्टेंग प्रोसिजर म्हणजे काय, जे पण थिक आहे, ओके, थिक जे नर्विंग मसल्स आहेत त्यांना कट करून सनी प्रॉपरली अटॅचमेंट करतात ऑफ पायलोरिससाठी. ओके, त्याला आपण बोलतो पायलोरोमायटॉमी. ओके, त्यानंतर नर्सिंग डायग्नोसिस एक आहे. नर्सिंग डायग्नोसिसमध्ये आपण काय काय चेक करणार, इम्बॅलन्स न्यूट्रिशन लेस दॅन बॉडी रिक्वायरमेंट रिलेटेड टू इनॅबिलिटी टू रिटेन फूड. ओके, हा एक नर्सिंग डायग्नोसिस आहे. डिफिशियंट फ्लूइड व्हॉल्यूम होणार चिल्ड्रन्समध्ये. इम्पेअर ओरल म्युकस मेम्ब्रेन रिलेटेड टू नॉट पर ओरल स्टेटस. ओके, त्या ठिकाणी पायलोरिस रिजनमध्ये डिफिकल्टी असल्यामुळं काय होणार, वॉमिटिंग जास्त होणार. ओके, किंवा ओरली जे फ्लूइड आहे ते आपण टेक करणार नाही. रिस्क फॉर इम्पेअर्ड स्किन इंटिग्रिटी रिलेटेड टू फ्लूइड अँड न्यूट्रिशनल डेफिशियंट. ओके, इम्पेअर्ड स्किन इंटिग्रिटी होणार रिलेटेड टू फ्लूइड आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सीबद्दल. कॉम्प्रोमाइज फॅमिली कोपिंग रिलेटेड टू सिरियसनेस ऑफ द इलनेस अँड इमिडिएटली सर्जरी. नर्सिंग डायग्नोसिस आहे. आपण या ठिकाणी नर्सिंग डायग्नोसिस एक एक करून बघू. इम्बॅलन्स न्यूट्रिशनसाठी आपण काय केअर प्लॅन देणार, ऑब्झर्वेशन. ओके, त्यानंतर एक्झॅक्ट वेट आपण चेक करणार. ओके, इनटेक आउटपुट किती ॲज पर वेट एजनुसार. ओके, लिक्विड एनर्जी सप्लिमेंटेशन प्रोव्हाइड करणार, पोझिशनिंग प्रोव्हाइड करणार, बर्पिंग आफ्टर एव्हरी फीड म्हणजे बर्फ करणार आपण डेकर, त्यांना बेबीशी काढू शकतो आपण आफ्टर फिडिंग नंतर. ओके, डेफिशियंट फ्लूइड व्हॉल्यूमचा आपण या ठिकाणी बघू शकतो. मॉनिटर BP आणि HR. ओके, स्किन ओरल म्युकस मेम्ब्रेन डिहायड्रेशन एक चेक करायची. कलर ऑफ क्वांटिटी युरिन कशी चेक करायची. मॉनिटर करायचं डॉक्युमेंटेशन ऑफ टेम्परेचर. मॉनिटर स्ट्रिक इनटेक आउटपुट चार्ट. ओके, मॉनिटर सेरम इलेक्ट्रोलाइट वेट डेली. ॲडमिनिस्टर पॅरेंटल फ्लूइड ॲज पर नीड ऑफ पेशंट. ओके, इम्पर्ड ओरल मेम्ब्रेनमध्ये काय आपण इंटरव्हेन्शन प्रोव्हाइड करा. असेस ओरल कॅव्हिटी ॲटलिस्ट 1 डेली. अँड नोट एनी डिस्कलरेशन लेशन, edema, bleeding, exudate and dryness. Inspect for any indication like infection. Monitor fluid status of the patient. Inspect oral cavity of any state of the dehydration. Okay, risk for impaired. त्यानंतर complications of pyloric stenosis is happen in their children's. Electrolyte imbalance. ओके, जे पण सोडियम पोटॅशियम किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आहे, डेफिशियन्सी किंवा इम्बॅलन्स होणार. पर्सिस्टन्स ऑफ पायलोरिक ऑब्स्ट्रक्शन अँड वुंड डिसेक्शन. ओके, डिसेन्स. ओके, त्यानंतर पायलोरिक स्टेनोसिसमुळे ऑब्स्ट्रक्शनसुद्धा होऊ शकतो. गॅस्ट्रो इसोफेजल रिफ्लक्सेस. ओके, GRF आपण त्याला बोलू शकतो. म्युकोजल परफोरेशन, वुंड इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतो. पर्सिस्टंट वॉमिटिंगसुद्धा होऊ शकते. ओके, हे सगळे मेडिकल कॉम्प्लिकेशन झाले. ओके, आपण या ठिकाणी आज बघितलं की पायलोरिक स्टेनोसिस काय. ओके, इटिओलॉजी. त्यानंतर पायलोरिक स्टेनोसिसचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, साइन अँड सिम्पटम्स. त्यानंतर होते की मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट जास्त फॉलो करत नाही ॲज पर द सर्जिकल मॅनेजमेंट. ओके, त्यानंतर रिस्क फॅक्टर. ओके, त्यानंतर कॉम्प्लिकेशन और नर्सिंग डायग्नोसिस आपण या ठिकाणी बघितलेले आहे. ओके, त्यानंतर तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे, न्यू ट्रेंड्स इन ट्रीटमेंट ऑफ पायलोरिक स्टेनोसिस तुम्हाला आयडेंटिफाय करायची आहे. ओके, आणि त्यानंतर एलॉबरेट नर्सिंग प्रोसेस फॉर इन्फंट अंडरगो सर्जिकल रिपेअरमेंट फॉर करेक्शन ऑफ पायलोरिक स्टेनोसिस. ओके, हे तुमची सध्याची असाइनमेंट आहे. या ठिकाणी आपला पायलोरिक स्टेनोसिस स्मॉल टॉपिक आहे हा संपलेला आहे. ओके, थँक्यू. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा नोट डाऊन करून विचारू शकतात. ओके, एक्सटर्नल स्टुडंटसाठी या ठिकाणी तुमचा पायलोरिक स्टेनोसिस संपलेला आहे. आपण नेक्स्ट टॉपिककडे आता वळूया. थँक्यू.